आणि दरम्यान हिजबुल्लाहच्या नावाखाली इस्रायलचे लेबनॉनवरती नाहक हल्ले सुरू आहेत। हिजबुल्लाहशी लेबनॉनचा संबंध असल्याचा कुठलाही पुरावा नाहीये। लेबनॉनच्या माहिती मंत्र्यांची इस्रायलवरती अशी टीका आहे। तर इस्रायलच्या हल्ल्यामध्ये 2 पत्रकारांचाही मृत्यू झालेला आहे। हे दोन्ही विषय लेबनॉन आंतरराष्ट्रीय स्तरावरती उचलणार आहे अशी देखील माहिती सध्या समोर येते। तर हिजबुल्लाहशी लेबनॉनचा कोणताही संबंध नाही अशी माहिती मंत्र्यांनी दिलेली आहे। इस्रायलवरती त्यानंतर टीकाही करण्यात आलेली आहे, कारण सातत्याने लेबनॉनवरती हवाई हल्ले करण्यात येत आहेत आणि याच हल्ल्यामध्ये 2 पत्रकारांचा देखील मृत्यू झालेला आहे। त्यामुळे हे दोन्ही विषय लेबनॉन आता आंतरराष्ट्रीय स्तरावरती उचलणार आहे। तर आखातातल्या अमेरिकेच्या विद्यापीठांवरती हल्ले करण्याची इराणची धमकी। अमेरिका इस्रायलच्या विद्यापीठांवरील हल्ल्यास जशास तसं उत्तर देणार। अमेरिका इस्रायलनं 2 विद्यापीठांवरती हल्ले केल्याचा इराणचा दावा आहे। तर उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत विद्यापीठांवरील हल्ल्याचा निषेध करा अशी मागणी अमेरिका इस्रायलनं केलेली आहे। तर निषेध न केल्यास इराण देखील विद्यापीठांवरती हल्ले करेल असा इशारा देण्यात आलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।